श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 23 सप्टेंबर। श्रीराम जय जय राम। शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन। एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल। तेव्हा परमात्मा म्हणाला, भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते। भक्तीची 3 साधने आहेत, शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन। आपले सध्या सगळेच विपरीत झाले आहे। शास्त्रवचन म्हणावे तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते। थोर वचन म्हणावे तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटते, मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू, त्यापासून माझा काय फायदा होणार। तसेच आत्मसंशोधनाचे आपण शोधन करतो ते कसले, तर पांडव कुठे राहत होते, रामाचा जन्म कोणत्या गावी झाला, कौरव पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले। मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार। एक प्राध्यापक मला म्हणाले, मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते, निर्याणस्थळ कोणते याची आता खात्री झाली। मी म्हणतो, ते करतात ते ठीक आहे, पण संतांना कृष्ण प्राप्तीसाठी कृष्ण जन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटली नाही। त्यांची दृढ उपासना करून त्यांनी कृष्णाला आपलेसे केले। खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे। आपण जर आपले वर्तन पाहिले, मनातले विचार बघितले तर आपल्याला असे आढळून येईल की लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावे। अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार। आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कोणी सांगण्याची गरजच नाही, आपल्याला तो पुरता ठाऊक असतो। अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा, मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लागणार। साधू संतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती। रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो, यापुढे जे काही होईल ती तुझी इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन। तू मला आपला म्हण। देव खरोखरच किती दयाळू आहे। लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्ध असतो। नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे। श्रीराम जय राम। श्रीराम जय जय राम। उद्धवाने ज्यावेळी श्रीकृष्णाला विचारले की तुला प्राप्त करण्याचा खरा मार्ग कोणता, त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितले की भक्ती हाच खरं तर माझ्या प्राप्तीसाठीचा सहज मार्ग आहे आणि भक्तीची मुळात 3 साधनं आहेत। ती कोणती, तर शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन। पण आत्ताच्या बदललेल्या परिस्थितीत खरं तर तिन्ही महत कठीण होऊन बसलेली आहेत। कारण महाराज म्हणतात, हल्लीच्या वाढलेल्या ज्ञानामुळे आपण शास्त्रवचन पार विसरलेले आहोत। म्हणजे मुळात आपल्या पुराणांवर आपला पूर्ण विश्वास पटत नाही। आपल्याला जरा का ज्ञान लाभलं की आपल्याला इतरांचं ज्ञान त्यापुढे अगदी क्षुल्लक वाटायला लागतं, मग आपण त्यावर विश्वास ठेवणंही नाकारतो। तसंच आत्मसंशोधन पण काय होतं की आपण कोणत्याही गोष्टीबद्दल खूप चिकित्सक होऊन बसतो आणि मग त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहतो। पण आपल्या संतांना, आपल्या गुरूंना तसं वाटलं नाही।
त्यांनी फक्त साधन करून आणि निष्ठेने भक्तीने आपल्या परमेश्वराची प्राप्ती करून घेतली. त्याचं सातत्याने नाम घेऊन आपल्या हृदयातच त्यांना तो गवसला. तसंच महाराज पुढे म्हणतात की खरं तर आपला परमार्थ कसा चाललाय हे सांगायला दुसऱ्या कोणाची गरजच नाही. आपण स्वतःमध्ये जर डोकावलं ना तर आपल्याला आपले विचार कळतील, आपलं वर्तन कळेल आणि मग आपल्यातले दोष आपल्याला स्पष्ट समजतील. आपल्यातला वाढलेला अभिमान, विचारांवर मुळीच ताबा नाही आणि साधन करण्यामध्ये आळशीपणा, अशा परिस्थितीत आपल्याला खरं तर भगवंताची प्राप्ती सहजपणे कशी होऊ शकेल. म्हणूनच आपले गुरु, आपले संत जसं सांगतात की यासाठी एकच उत्तम उपाय, तो म्हणजे आपला अभिमान सोडून पूर्णपणे भगवंताला शरण जाणं. रामाला सांगणं अतिशय कळकळीने की रामा, मी केवळ तुला आता शरण आलोय आणि मला तू सर्वतोपरीने सांभाळ, मला आपलं म्हण. आणि हाच एक मार्ग आहे की तो आपल्याला आपल्या कुशीत घेईल आणि आपल्या आयुष्यातलं समाधान आपल्याला प्राप्त होऊ शकेल. आपण आपल्या नामस्मरणात इतकं रंगून जावं की इतर साऱ्याचा आपल्याला विसर पडावा. असं हे नामात रंगून जाणं, प्रेममय होणं, भगवंतमय होणं आपल्या गुरु कृपेने आपल्या साऱ्यांना साधू, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram